माधवनगरमधील व्यापारी आणि आमदार गाडगीळ यांची बैठक. चिंतामणी नगर व जुना बुधगाव रोडवरील रेल्वे पुलाबाबत सकारात्मक चर्चा. सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी माधवनगरमधील व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे धीम्या गतीने चालू असणारे काम आणि जुन्या बुधगाव रोडवरील रेल्वे पुलाचे चालू होणारे काम यामुळे माधवनगरमधील व्यापाऱ्यांवर येणाऱ्या समस्या आणि अडचणी आमदार गाडगीळ यांनी जाणून घेतल्या. चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे सध्या काम चालू असून सांगलीकडे जाण्याचा सरळ मार्ग बंद झाला आहे. याचा विपरीत फरक माधवनगरमधील व्यापारावर होताना दिसत आहे. नेहमी दुकानामध्ये ग्राहकांची चहलपहल असणारे माधवनगरमधील व्यापारी सध्या ग्राहक कधी येणार आणि व्यापार कधी होणार याच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत. यातच जुना बुधगाव रोडवरील रेल्वे पुलाचे काम चालू होणार आणि सांगलीकडे जाण्याचा दुसरा मार्ग बंद होणार म्हणजे माधवनगरमधील पूर्णच व्यापार ठप्प होण्याची परिस्थिती ओढावली आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी माधवनगरमधील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीदरम्यान रेल्वे पुलाच्या कामामुळे रस्ता बंद होण्यामुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी तसेच नुकसान आमदार गाडगीळ यांनी जाणून घेतले. व्यापारी आणि आमदार गाडगीळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी माधवनगर सांगली रोडवरील चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच हे काम पूर्ण होईपर्यंत पंचशीलनगर येथील रस्त्याचे काम सुरू होणार नाही याकडे प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आहे. या बैठकीला व्यापारी असोसिएशनचे प्रदीप बोत्रा, उमेश विचारे, भाजप शहर प्रमुख मनजितभाऊ पाटील, राजू आवटी, योगेश देसाई, माधवनगर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख किरण पवार यासह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.